दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। आज खऱ्या अर्थाने 14 ऑक्टोबर आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की 14 ऑक्टोबर 1956 साली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र अशा दीक्षाभूमीवर कोट्यवधी अस्पृश्य समाजाला तथागत गौतम बुद्धाचा धम्म दिला, शांती, मैत्री व मानव कल्याणकारी विचार दिला आणि माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मोकळा केला। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की हा संपूर्ण देश मी बौद्धमय करणार। मला असं वाटते की आजची ही सभा संपूर्ण देशाला बौद्धमय करण्याकरिता सर्व पक्षाचे, सर्व संघटनेचे लोक या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत। खऱ्या अर्थाने मी आठवले साहेबांना सांगू इच्छिते की आज माझ्या वडिलांचा, दादासाहेब कुंभारे यांचा स्मृती दिवस आहे, तरी सुद्धा कामठीचे सर्व कार्यक्रम आटपून मी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, कारण मला गैरहजर इथे राहायचं नव्हतं। या कार्यक्रमाला उपस्थित राहणं तेवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं होतं। महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे। सुरुवातीला हा लढा पूज्य बनते आर्य नागार्जुन सुरेश साहेबांनी जेव्हा दिला होता, तेव्हा बिहारच्या लालू प्रसाद यादवकडे एक शिष्टमंडळ आमचं भेटायला गेलं आणि लालूला जेव्हा म्हटलं की हमारा जो महाबोधि विहार है इसमें सभी लोग बौद्ध होना चाहिए, उसमें हिंदू रहने की कोई आवश्यकता नहीं है, तो लालू प्रसाद यादव म्हणाला कि हिंदू भी भगवान बुद्ध को मानते हैं, तो क्यों नहीं रहना चाहिए कमेटी पर। तर आम्ही म्हटलं की एक तरी असं भारतामधला एक तरी हिंदूचं मंदिर दाखवा की ज्या ठिकाणी भगवान बुद्धाची मूर्तीची पूजा केली जाते, असं एक तरी भारतामध्ये भगवान बुद्धाचं मूर्ती दाखवा की ज्या ठिकाणी हिंदू लोक भगवान बुद्धाची मूर्ती ठेवतात आणि तिथे पूजा करतात, एकही नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आमचं जे सर्व जगातील श्रद्धास्थान असलेलं महाबोधी विहारामध्ये हिंदू लोकांची काही गरज नाही आणि हा लढा सुरू आहे। मी फक्त या ठिकाणी आठवले साहेबांना एकच सांगणार आहे, आपण केंद्रीय राज्य मंत्री असताना आपण ही हिम्मत दाखवली की आज आपण हा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे। लोकांनी प्रश्न केला महाराष्ट्रामध्ये का? खऱ्या अर्थाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या या दीक्षाभूमीची निवड केली, तथागत गौतम बुद्धाचा विचार आम्हाला दिला आणि हा लढा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रापासून तर संपूर्ण भारतामध्ये जाणार आहे आणि फक्त भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये जाणार आहे। खऱ्या अर्थाने तथागत गौतम बुद्धाचा जन्म या भारत भूमीमध्ये झाला, तथागत गौतम बुद्धाला ध्यान प्राप्ती या भारत भूमीमध्ये झाले, तथागत गौतम बुद्धाचा निर्वाणस्थळ या भारत भूमीमध्ये झाला। पण हा भारत बौद्धमय होऊ शकला नाही, पण हा विचार, हा भगवान बुद्धाचा धम्म जपानमध्ये गेला, जपान बौद्धमय झाला, श्रीलंकेमध्ये गेला, श्रीलंका बौद्धमय झाला, व्हिएतनाममध्ये गेला, व्हिएतनाम बौद्धमय झाला, कोलंबोमध्ये गेला, कोलंबोमध्ये बौद्ध झाला, पण आपला भारत हा बौद्धमय होऊ शकला नाही। याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि म्हणून आठवले साहेब, कवाडे सर, राजेंद्र गवई साहेब आणि तमाम काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमचं पूजनीय भिक्षू संघ याचा लढा देत आहेत। मला शेवटचं एवढंच सांगायचंय की मोदीजी म्हणतात, कोणत्याही देशामध्ये जेव्हा जातात तेव्हा ते म्हणतात मैं बुद्ध की भूमी से आया हूं। आपण त्यांना आठवण करून देऊ की ज्या बुद्ध भूमीमधून तुम्ही जाता आणि सर्व बौद्ध राष्ट्रामध्ये सांगता की मैं बुद्ध की भूमी से आया हूं,
मोदीजी, आमची एकच हात जोडून विनंती आहे, आमचे काही 36 कोटी देव नाही आहेत, आमचं काही 36 कोटी स्थान नाही आहेत, आमचे मंदिर असे ठिकठिकाणी नाही आहेत. एकच आमचं तथागत गौतम बुद्धाचं हे जे आमचं स्थान आहे, श्रद्धास्थान, हे जगातील बौद्धाचं श्रद्धास्थान आहे, त्याला तुम्ही मुक्त करा, एवढंच आव्हान या सभेच्या माध्यमातून मी देत आहे. आणि दुसरं अजून सांगते, आताच राजकुमार बडोले साहेब म्हणाले की सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. मी सुद्धा काळा कोट घालून, गाऊन घालून सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे. बरेच लोकांनी पिटिशन दाखल केलेली आहे. तुम्हाला आठवत असेल की वक्फ बोर्डचं जेव्हा मॅटर आलं, मुसलमानाचा जेव्हा प्रश्न आला, तर शेकडोच्या संख्येने सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन फाईल करण्यात आली. त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी, जे कोणी पक्ष आहेत, त्यांना माझी विनंती आहे, आपण सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन टाकावं. आणि अजून एक विनंती आहे, मी वकील आहे, मला माहित आहे माझ्या काय मर्यादा आहेत, पण मी मर्यादा सोडून बोलते की ज्या सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा आमचा दलित सुप्रीम कोर्टचा चीफ जस्टिस होतो, त्याला जोड्या मारण्याचं जे काम केलेलं हिंदू लोकांनी, तर मी भूषण गवई साहेबांना या मंचावरून आवाहन करते की त्या जोड्याचं प्रत्युत्तर जर द्यायचं असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये महाबोधी विहाराचा निकाल देऊन तुम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करा. एवढं बोलून आपले 2 शब्द समाप्त करते. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.